प्रश्न, तिच्या सोबत वेळ घालवल्यावर कसं वाटतं? उत्तर, विचार हळूहळू बदलू लागतात. त्या व्यक्तीचं महत्त्व वाढत जातं. मन सतत तिच्याकडे आकर्षित होतं. भावनिक जवळीक अधिक मजबूत होते. प्रश्न, रिलेशनमध्ये कोणाला जास्त इच्छा असते? उत्तर, विश्वास आणि प्रामाणिकपणा खूप महत्त्वाचा असतो. दोघांचं समजून घेणं गरजेचं असतं. यामुळे नातं अधिक मजबूत राहतं आणि एकमेकांबद्दल आदर वाढतो. प्रश्न, मुलींना सर्वात जास्त कधी आवडतं? उत्तर, काळजी घेणारा स्वभाव खूप आवडतो. रिस्पेक्ट आणि प्रेम दिसणं महत्त्वाचं असतं. लहान गोष्टीतून भावना व्यक्त होतात. यामुळे नातं अधिक सुंदर होतं. प्रश्न, तिला अस्वस्थ वाटल्यास काय करावे? उत्तर, समजूतदारपणा दाखवणं खूप गरजेचं आहे. डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरतं. एकमेकांना वेळ देणं महत्त्वाचं असतं. आराम आणि सुरक्षितता प्रथम येते. प्रश्न, कोणत्या व्यक्तीसोबत आनंद मिळतो? उत्तर, व्यक्तीचा स्वभाव महत्त्वाचा असतो. चांगला ॲटिट्यूड खूप प्रभाव टाकतो. फक्त दिसणं महत्त्वाचं नसतं. वागणं आणि समजूत अधिक महत्त्वाची असते. प्रश्न, कॉलेजमध्ये मुली सुरुवातीला कशा असतात? उत्तर, सुरुवातीला थोड्या रिझर्व्ड असू शकतात. हळूहळू कम्फर्टेबल होतात. ओळख वाढल्यावर ओपननेस येते. वेळेनुसार स्वभाव बदलतो. प्रश्न, तिच्या सोबत असताना भांडण का होतात? उत्तर, गैरसमज ही मुख्य कारणं असतात. इगोमुळे समस्या वाढतात. कम्युनिकेशन नसल्याने तणाव वाढतो. समजून घेतल्यास नातं टिकतं. प्रश्न, कोणत्या परिस्थितीत आनंद मिळतो? उत्तर, जेव्हा दोघंही आनंदी असतात. समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं. भावनिक कनेक्शन मजबूत असतं आणि एकमेकांचा आदर असतो. प्रश्न, मुलांना कोणत्या ठिकाणी वेळ घालवायला आवडतं? उत्तर, शांत आणि सुरक्षित ठिकाणी आवडतं. जिथे कोणी डिस्टर्ब करत नाही. समजून घेणारी पार्टनर हवी असते. आरामदायक वातावरण महत्त्वाचं असतं. प्रश्न, नात्यात जास्त जवळीक कधी वाढते? उत्तर, जेव्हा काळजी आणि प्रेम दाखवलं जातं. सतत लक्ष दिलं जातं. भावनिक बॉन्डिंग मजबूत होते आणि विश्वास वाढतो. प्रश्न, बायकांना भावनिक प्रतिक्रिया कधी येते? उत्तर, शांत आणि जवळीक असताना येते. भावना नैसर्गिकरित्या व्यक्त होतात. नातं मजबूत असलं तर जास्त जाणवतं. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. प्रश्न, मुलींच्या संवेदनशील भागाला स्पर्श केल्यास काय होतं? उत्तर, संवेदनशीलतेमुळे प्रतिक्रिया येते. काळजीपूर्वक वागणं गरजेचं असतं. समजून घेणं महत्त्वाचं आहे. आराम आणि सुरक्षितता महत्त्वाची आहे. प्रश्न, जवळीक दाखवल्यास काय प्रतिक्रिया मिळते? उत्तर, प्रत्येकाची प्रतिक्रिया वेगळी असते. काहींना कम्फर्ट वाटतो, भावनिक कनेक्शन वाढतो आणि विश्वास अधिक मजबूत होतो. प्रश्न, जास्त दाब दिल्यास काय होऊ शकतं? उत्तर, अस्वस्थता निर्माण होऊ शकते.
म्हणून सावध राहणं गरजेचं आहे. समजून घेणं महत्त्वाचं आहे. सुरक्षितता नेहमी प्रथम असते. प्रश्न: कॉलेजमध्ये कोणी त्रास दिल्यास प्रतिक्रिया काय येते? उत्तर: त्रास झाल्यास नैसर्गिक प्रतिक्रिया येते. प्रत्येकाला स्वतःची मर्यादा असते. सावध राहणं महत्त्वाचं आहे. आदर ठेवणं आवश्यक आहे.